नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ करते. बरेच दिवस झालं मध्ये व्हिडिओ केलेला नाही. म्हणलं आज गुरुवार आहे आणि गुरुवार माझ्या आवडीचा दिवस आहे. आणि तसे सर्व दिवस आवडीचे असतात, पण गुरुवार म्हणजे जरा स्पेशल स्वामींचा वार आणि त्यात जरा स्वामींची जास्तीची सेवा करायला मिळणार म्हणून मी खुश. सकाळी सकाळीच दार स्वच्छ करून दाराला उंबऱ्याला हळदीचं लेपन करून झालं, पूजा करून झाली, धूप दीप आरती फुले बिले वाहून उंबऱ्याची पूजा केली. आणि त्यानंतर मग घरबीर स्वच्छ केलं होतं अगोदरच. मग लगेच मी स्वामींची पूजा करायला घेतली. आणि आज स्पेशल म्हणून मी स्वामींना हळदीचं हे घातलं, स्नान घातलं. हळदीचं स्नान हे खरंच खूप स्वामींचं आवडतं स्नान आहे. मग हळद स्वामींना आज गुरुवारची वाहिलेली चांगली असती आणि म्हणून आज खूप दिवसांनी स्वामींना मी हळद वाहिली. आणि त्यानंतर मग म्हणले की दह्या दुधाने पण स्वामींना लगेच अभिषेक करून घ्यावा. आणि मग मी जो हळद लावली होती त्यावर पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घेतलं आणि मग लगेच त्याच्यावर दही दूध टाकून घेतलं आणि मग स्वामींना त्याच्याने पण स्वच्छ स्नान घातलं. स्वामींचे बघा डोळे झाकल्यासारखे वाटतात ना दही टाकल्यानंतर. आणि बरेच दिवस झालं व्हिडिओ करेन म्हणते, पण कामाच्या नादात काही व्हिडिओ होत नाहीत. आणि मला आश्चर्य वाटतं त्या गृहिणींचं की ज्या सगळं काही सांभाळून ठीकठाक व्हिडिओ बनवतात, रोजच्या रोज अपलोड करतात. मला काही दिवस खरंच जमलं नाही आहे. आणि रोजच्या धावपळीत मग आज म्हणलं स्वामींचा वार आहे तर व्हिडिओ बनवून घेऊ. आणि परत मग मी काय केलं, फुलांचं जे पाणी केलं होतं गंधमिश्रित ते पाण्याने परत स्वामींना स्नान घालायला चालू केलं. आणि खरंच आज एवढं मस्त वाटत होतं मला, खूप दिवसानंतर असं म्हणजे स्नान वगैरे घालून करून स्वामींना. आणि स्वामी पण खरंच आज खुश झाले असतील असं वाटतं. स्वामींना काय आपण करेल ती स्वामी भक्ती त्यांना आवडत असती. ते काही स्वामी काही हेच करा तेच करा म्हणत नाहीत. पण आज माझ्याच मनाला कसं तरी वाटत होतं ते, म्हणून म्हणलं आज काही हो निवांत स्वामींची पूजा करायची, भलेही 1 वाजो कितीही वाजो. मग मी चांगलं स्वच्छ दुसरं पाणी घेतलं, त्याने परत स्वामींना स्नान घातलं. आणि बघा स्वामींची म्हणजे अंगषष्ठी किती सुंदर दिसते, तेजकांती पुंज वाटते. मला तर असं वाटलं की खरं स्वामी हसतायत की काय. बघा किती सुंदर दिसत आहेत आपले स्वामी. मग मी स्वामींना पाण्याने स्नान घालून परत मग त्यांचा जो टॉवेल आहे मी ठेवलेला स्वामींसाठी, त्या टॉवेलने त्यांचं छानपैकी मस्त अंग कोरडं करून घेतलं. कारण आता थंडीचे दिवस आहेत, तर कोण सांगा की स्वामींना पण थंडी वाजत असेल. ब्रह्मांड नायक जरी असले तरी त्यांना पण थंडी वाजत असेल असं मला वाटतं. म्हणून मी स्वच्छ त्यांचं रोजच आंघोळ घातल्यानंतर त्यांना टॉवेलनं स्वच्छ पुसून घेते मी स्वामींना. आणि स्वच्छ पुसून झाल्यानंतर मग त्यांना देव्हाऱ्यात ठेवते. आणि मला एक मोठा देव्हारा घ्यायचा आहे, पण खरंच त्याचं बजेट खूप जास्त आहे देव्हाऱ्याचं. त्याच्यामुळे मग सध्या तर मी या छोट्याशा देव्हाऱ्यातच देवपूजा करते. आणि माझं स्वप्न आहे की मला एक मोठा देव्हारा घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला राहायला चांगलं घर लागतं ना, मग स्वामींना पण मस्त चांगलं घर घेऊया असं माझं म्हणणं चाललेलं आहे. पण बघूया, त्यासाठी किमान मला 10-15 हजार तरी लागतील. मग बघू, पैसे साठवून मी नक्कीच देवघर घेणार आहे आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. आणि ज्या दिवशी देवघर घेईन तो माझा दिवस म्हणजे तो दिवस माझा खूप आनंदाचा असेल मोठं देवघर घेतल्यानंतर. बरं, स्वामींचं स्नान झाल्यानंतर मी स्वामींना मस्त सुगंधित गंध लावून घेतला. आणि गंध लावल्यानंतर तर स्वामी एवढे मस्त दिसत होते की मी एक क्षण बघतच राहिले त्यांच्याकडे. खरंच किती सुंदर दिसत आहेत ना. गंध लावून झाल्यानंतर मी त्याच गंधावर हळदी कुंकू पण लावून घेतलं लगेच स्वामींना. कारण हळदी कुंकू लावल्याशिवाय पूजा खरंच अपूर्ण वाटते, म्हणून मी लगेच हळदी कुंकू लावून घेतले. आणि स्वामींचे वस्त्र काही माझ्याकडं जुने होते, पण ते काही मी घालत नाही रोज स्वामींना. फक्त स्वामींच्या गळ्यातली जी मोत्याची माळा आहे ती माळा आणि स्वामींचा जो टोप आहे तो मी दररोज त्यांना घालते. तो काही मी काढून ठेवत नाही. आणि साईबाबांनाही त्यासोबत मी माळा घालून घेतली, कारण गुरुवार म्हटल्यानंतर आज साईबाबांचा पण वार आहे. आणि महाराजांना टोप घालून घेतला. मग टोप झाल्यानंतर मग म्हणलं आता फुलं वाहावी. कारण फुलं कितीही तुम्ही छान देवपूजा करा, पण जोपर्यंत तुम्ही फुलं वाहत नाही ना तोपर्यंत असं वाटतं की तुमच्या देवपूजेत काहीतरी कमी आहे. फुलांनी खरंच देवघर सजलं ना की एकदम प्रसन्न आणि छान वाटतं. आणि मला तर फुलांचं विशेष वेड आहे, पण आमच्या इथं फुलं भेटत नाहीत. मग मला जी फुलं जशी भेटतील तशी मी आणून गुरुवारी का होईना, पण रोज नाही भेटले तरी फुलं घालते. आणि मग स्वामींना मी धूप ओवाळून घेतला. त्यानंतर मग मी दीप ओवाळून घेतला स्वामींना.
आणि बघा स्वामी किती सुंदर दिसत आहेत पूजा झाल्यानंतर. आणि एका बाजूला मी पाण्याचा लोटा तांब्या ठेवला स्वामींसाठी, समोर प्रसाद ठेवला आणि अजून मला खाली रांगोळी काढायची आहे. पण म्हटलं तुम्हाला एकदा स्वामींचं रूप दाखवावं की स्वामी किती सुंदर दिसत आहेत त्यांचं स्नान झाल्यानंतर. आणि एकदम एकदम प्रसन्न मूर्ती आहे त्या स्वामींची. तुम्ही कशी स्वामी पूजा करता मला नक्की कमेंट करा, म्हणजे मला अजून काही करता येईल. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.